आणि यानंतर जाऊयात अमेरिकेतल्या बातमीकडे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आता डोनाल्ड ट्रम्प हे विराजमान होणार आहेत। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील। डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत। अत्यंत चुरशीची अशी ही लढत झालेली होती आणि सर्व अंदाज चुकवत ट्रम्प यांनी सरशी केलेली आहे। जान्हवी मुळे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जान्हवी, हा निकाल खरं तर अपेक्षित होता? दीपक, हा अनपेक्षित नाही तरी सुद्धा हा धक्कादायक निकाल म्हणायला हवा, कारण ही क्लोज फाईट होती, एक चुरस अगदी अटीतटीची होती, त्यामुळे कुठल्याही बाजूने निकाल लागू शकतो अशी शक्यता सुरुवातीपासूनच वर्तवली जात होती। पण 276 म्हणजे जेमतेम 270 मतांची गरज असते आणि 276 मतं ट्रम्प यांना मिळालेली आहेत, तर क्लिंटनना आतापर्यंत 218 इलेक्टोरल वोट्स मिळालेली आहेत। जर पॉप्युलर वोटचं पर्सेंटेज आपण बघितलं तर 48% मतं, एकूण जी लोकांनी दिलेली मतं आहेत त्यापैकी 48% मतं डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली आहेत आणि 47% मतं हिलरी क्लिंटन यांच्या कडे आहेत। म्हणजे फार जास्त फरक नाहीये, पण तरी सुद्धा एक जगाच्या दृष्टीने काहीसा अनपेक्षित, काहीसा शॉकिंग असा एक निकाल ह्याच्याकडे आपण या दृष्टीने या निकालाकडे नक्कीच पाहू शकतो। दीपक, निश्चितच जान्हवी, पण या ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडींचे परिणाम भारतावर देखील घडत होते की शेअर बाजार गडगडलेला आपल्याला पाहायला मिळाला। आता डोनाल्ड ट्रम्प यांची सरशी झालेली आहे, याचा आता परिणाम कशा पद्धतीने आपल्याला दिसू शकेल? पहिला परिणाम होता तो म्हणजे जगभरात कुठल्याही एक अनपेक्षित निकाल कुठल्याही इलेक्शन मध्ये लागला तर जो परिणाम शेअर बाजारामध्ये होतो तोच दिसून आला। मार्केट वोलटाईल झालेले दिसले, कोसळताना काही काळ दिसले, पण त्याच वेळेला एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की ट्रम्प असो किंवा हिलरी दोघांच्या ज्या भारताविषयीच्या पॉलिसीज होत्या ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर भारताच्या बाजूने किंवा भारताच्या विरोधातही होत्या। पण ट्रम्प यांचा जर पर्टिक्युलर आपण विचार केला तर पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया मधल्या राजकारणाविषयी आणि दहशतवादाविषयी त्यांची जी भूमिका अमेरिकेची आहे ती भूमिका भारताच्या दृष्टीने महत्त्वाची होती। पाकिस्तान सारखा अस्थिर देश हा एक जगासमोरची समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी भारत मदत करू शकतो अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केलेली। त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेमधले जे भारतीय वंशाचे नागरिक आहेत त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केला होता। कुठेतरी भारताला सोबत घेऊन चालायची एक तयारी ट्रम्प यांनी दाखवली असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाहीये। पण दुसऱ्या बाजूला अमेरिकेतले कर प्रणाली असेल किंवा तिथं नव्याने नोकऱ्या तयार करण्याचा मुद्दा असेल किंवा नोकऱ्या अमेरिकेत परत नेण्याचा मुद्दा असेल, या तीन गोष्टी भारतातल्या किंवा अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या विरोधात जाऊ शकतात आणि तो एक मुद्दा निश्चितच भारताच्या दृष्टीने सुद्धा चिंतेची बाब ठरू शकते। निश्चितच जान्हवी, डोनाल्ड ट्रम्प यांची पार्श्वभूमी नेमकी काय राहिली आहे? दीपक, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतल्या सर्वात प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक, खरं तर अमेरिकन ड्रीमचं एक प्रतीक म्हणूनच ट्रम्प यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं। रिअल इस्टेटमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली कारकीर्द घडवली होती। त्यांना वडिलांकडूनच कन्स्ट्रक्शन बिझनेस, बांधकाम व्यवसायाचा वारसा मिळालेला होता, तोच त्यांनी पुढे नेला। काही काळ विद्यार्थी दशेमध्ये एक नेता म्हणून ओळख बनवण्याची सुद्धा प्रयत्न त्यांनी केलेला होता, पण मुळात त्यांची ओळख आहे ती एक प्रसिद्ध उद्योगपती आणि त्याचबरोबर एक कुशल वक्ता, आणि हीच भाषणं ठोकण्याची, गर्दी जमवण्याची कला त्यांच्या कुठेतरी बाजूनं त्यांच्या त्यांना यामुळे मदत झाली असं म्हटलं तर हरकत नाहीये। डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती जरी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात होती तरी सुद्धा या व्यक्तीची कुठलीही दुसरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि त्यामुळे अनेक सामान्य अमेरिकन नागरिकांच्या दृष्टीने ते राजकारणाबाहेरचं एक व्यक्तिमत्व म्हणून या शर्यतीमध्ये होते। निश्चितच सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या मनात, नागरिकांच्या मनात जी काही चीड आहे ती सुद्धा त्यांनी व्यक्त केली। मात्र त्याचबरोबर एक गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही की जो एक मोठा व्हाईट अमेरिकन्स चा एक वर्ग आहे अमेरिकेमध्ये, तो ट्रम्प यांच्या पाठीशी उभा राहिला। जे कॉन्झर्वेटिव्ह लोक आहेत ते ट्रम्प यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच कुठेतरी एक अमेरिकेचं डिव्हायडेड रूप, एक अमेरिकेचं दुभंगलेलं रूप या निवडणुकीतून पुन्हा एकदा जगासमोर आलेलं आहे।
दीपक. निश्चितच जान्हवी, आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतो की म्हणजे की प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे खरं तर वादात सापडलेले होते. अनेक त्यांचे जे मुद्दे होते ते अनेक वादंग निर्माण करणारे होते. असे कुठले मुद्दे त्यांचे राहिले की जे वादामध्ये राहिले आणि काही मुद्दे असे देखील असतील की जे निश्चितच त्यांना विजयापर्यंत पोहोचवू शकले? जसं मी आत्ताच दीपक सांगितलं की ट्रम्प यांनी अशा काही विषयांना हात घातला जे सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या मनातले प्रश्न होते. म्हणजे नोकरीचा मुद्दा असो, कारण खूप मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये रिसेशन नंतर, आर्थिक मंदीनंतर अमेरिकेमध्ये लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या आणि साहजिकच त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात जी प्रस्थापित व्यवस्था आहे तिच्या विरुद्ध नाराजी होती. त्याचबरोबर जो कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे जर अमेरिकेचा आत्ताचा इलेक्टोरल मॅपवरती जर आपण नजर टाकली तर लक्षात येतं जे मधल्या भागामधली जी राज्य आहेत ती राज्य, ज्याच्यामध्ये टेक्सास सारख्या राज्याचा सुद्धा समावेश आहे, जिथे कॉन्झर्वेटिव्ह विचारसरणी सुरुवातीपासून आहे आणि ह्या विचारसरणीचा फायदा कुठेतरी ट्रम्प यांना झाला. पुन्हा एकदा अमेरिकेत ही विचारसरणी जोर धरताना दिसते अनेक राज्यांमध्ये. कुठेतरी त्याचा फायदा नेमका ट्रम्प यांनी उचलला आहे निश्चितचपणे. पण ट्रम्प यांच्या विरोधातही जाणाऱ्या अनेक गोष्टी होत्या आणि म्हणूनच आपल्याला जर आपण पर्सेंटेज वाईज म्हणजे जे मतदानाची टक्केवारी आहे तिच्यावर नजर टाकली तर दोघांमध्ये फारसा फरक अजिबात नाहीये. आणि हीच गोष्ट दाखवून देते की मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांच्या विरोधातही हिलरी यांच्या बाजूनं मतदान या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. आणि यासाठी कारणीभूत ठरलेले जे मुद्दे होते ते म्हणजे ट्रम्प यांची वादग्रस्त वक्तव्य, स्त्रियांविषयी त्यांनी काही केलेली टिप्पणी किंवा कुठल्याही भडकाऊ पद्धतीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती, या काही गोष्टींवर वारंवार सातत्यानं टीका झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या इन्कम टॅक्सचे डिटेल्स ट्रम्प यांनी जाहीर केलेले नव्हते, हा मुद्दा सुद्धा वादाचा बनला. आणि ट्रम्प यांच्या एकूण आर्थिक त्यांची संपत्ती नेमकी किती आहे किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट्स आहेत याविषयीचे प्रश्न नक्कीच कायम आहेत लोकांच्या मनात. पण हा राग एक सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या मनामध्ये, ज्याच्यात जो ग्रामीण अमेरिकन समाज आहे त्यांच्या मनामध्ये जो राग दडलेला आहे तो राग, ती चीड कुठेतरी तिला वाचा फोडण्याचं काम ट्रम्प करत होते. आणि हेच त्यांना जे इतकं यश मिळालं त्यामागचं मोठं कारण असू शकतं. दीपक. नक्कीच. त्यामुळे सर्व अंदाज चुकवत ट्रम्प यांनी सरशी घेतली आणि ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे अमेरिकेचे 45वे नवे राष्ट्राध्यक्ष असतील डोनाल्ड ट्रम्प. जान्हवी, धन्यवाद खूप खूप दिलेल्या माहितीबद्दल.